लता मंगेशकरांचा लहान भाऊ, सगळ्यात छोटा भाऊ हृदयात मंगेशकर आपल्याशी बोलतोय. आज वडिलांनी 24 एप्रिलला मी आता आपल्याशी मराठीत बोलतोय, पण माझा मुलगा आदिलच आपल्याशी इंग्लिशमध्ये बोलतो आणि हायडी झाले ते आपल्याशी हिंदीमध्ये बोलतील. मी मराठीत माझे हृदयात राहतो. माझे वडील जेव्हा गेले तेव्हा लता मंगेशकर ही फक्त 12 वर्षाची आणि 1942 साली लता मंगेशकर 12 संपून 13वा तिला लागत आहे. त्याला वडिलांचा मृत्यू झाला. मी तेव्हा फक्त 4.5 वर्षाचा आहे. पण आमच्या आईने 1943 साली दिदीला सांगितलं की तुझ्या वडिलांची म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी झालीच पाहिजे, स्मरणिक पुण्यतिथी. आणि या लहानशा मुलींनी वयाच्या 13व्या वर्षी धडपड करून पुण्यामध्ये एक लहानसा हॉल मिळवला. त्याच्याकडे थोडासा मोठा केसरबाई नावाच्या एक गायिका होत्या फार मोठ्या. त्यांना विनंती केली तुम्ही गा. त्या आल्या, त्या गायल्या. त्यांच्यावर चांगले वादक होते. त्या सगळ्यांनी दिदीला सांगितलं की तू इतकी लहान आहेस, पण मास्टर दीनानाथ आमची इतके जवळचे स्नेही होते की आम्ही काहीही मूल्य घेणार नाही, तर काहीही जे पैसे आम्ही घेणार नाही. आता आम्ही कोणी पैसे घेतले नाही आणि ती पुण्यतिथी पार पडली. तर त्या दिवसापासून म्हणजे 1943 सालापासून 2024 पर्यंत ही पुण्यतिथी न खंड पडता न चुकता आम्ही करत आहोत. 3 वर्ष तरी दिदी नाहीये, 2 वर्ष दिदी नाहीये, हे 3रं वर्ष आहे. पण ती नाही तरी तिची प्रेरणा, तिचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे. आणि आम्ही ती पुण्यतिथी करणार. ती पुण्यतिथी होत राहिली आमच्या नंतरही. कारण आम्ही सगळे नवरदेव पुत्री लोक आहोत मंगेशकर. आमच्या नंतर ती पुण्यतिथी होत राहिली. म्हणून आम्ही प्रतिष्ठान केलेलं आहे. त्या प्रतिष्ठानचं नाव आहे दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान. आणि ते प्रतिष्ठान 38 वर्ष सातत्याने काम करत आहे. ह्या 38 वर्षामध्ये आम्ही 212 मोठ्या मोठ्या कलाकारांची सत्कार केला, त्यांना पारितोषिक दिलं, म्हणजे जी रक्कम आहे ती दिली. आणि तो कार्यक्रम फार चांगला रीतीने झाला. आणि सातत्याने कार्यक्रम होतोय. यामध्ये या 2 वर्षापूर्वी जिने हा पुण्यतिथीचा कार्यक्रम अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये स्वतः सातत्याने केली ती लता मंगेशकर. भारत लता मंगेशकर दिदी आम्हाला सोडून गेली. तिच्या नावाने मी जो पहिला पुरस्कार दिला तो भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आमचा पुरस्कार दिला. दुसऱ्या वर्षी आम्ही पुरस्कार दिला तो आशा भोसले म्हणजे तिची लहान बहीण तिला दिला. आणि 3ऱ्या वर्षी ह्या वर्षी आम्ही जो पुरस्कार देतो त्याचे नाव आहे अमिताभ बच्चन. तसे हे 3 वर्ष अतिशय मोठ्या लोकांना पुरस्कार देण्यात आलेले आहे. या वर्षी पुरस्कार आम्ही देणार आहोत त्याची नावं असते की लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण श्री अमिताभ बच्चन, मास्टर दीनानाथ पुरस्कार KR रहमान प्रदीर्घ संगीत सेवा, मोहन बाग पुरस्कार म्हणजे त्याच्या नाटकाचं नाव आहे नाटक संस्थेचं गालिब नाटक उत्कृष्ट राष्ट्र निर्मिती. आनंदवी पुरस्कार म्हणजे आशा भोसले पुरस्कार दीपक सभा फाउंडेशन मनोबल. वाघमिली पुरस्कार म्हणजे साहित्याचा पुरस्कार श्रीमती मंदिरी फडके.
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार श्री अशोक सराफ, ज्याला आता महाराष्ट्र भूषणनी सत्कारणात त्यांचा विष्णूला कळत आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सौभाग्यवती पद्मिनी कोल्हापुरे प्रदीर्घ चित्रपट संगीत आहे. ही पद्मिनी कोल्हापुरे जी आहे ती माझी नात लागते, म्हणजे मला सख्या आपल्या भावाची जी मुलगी आहे, एकदम जवळ राहते आमचा. मास्टर दीनानाथ पुरस्कार श्री रूपकुमार राठोड इथं बसलेले. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार श्री अतुल परचुरे, पदवी नाट्यसेवा. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार विशेष पुरस्कार श्री रणजित हुड्डा, उत्कृष्ट चित्रपट निर्मिती. आपल्याला एक प्रश्न पडेल की संगीतात 2 पुरस्कार काय आहेत, तर के आर रेहमान अतिशय उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आहेत. तर आता आपण डॉक्टर यांचं इंग्लिश नोटेशन, ते पियानो छान होतात, चित्रपट संगीत देतात, पण तरी त्यांचं संगीत थोडसा आपल्या संगीताकडे वळलेलं आहे. हा दुसरा जो पुरस्कार दिले आहे मी आमच्या मित्रांना राठोड असं करण्याचं की हे झुरपत दरबार वाजवणारे लोक आहेत, गाणारे लोक आहेत, वाजवणारे लोक आहेत. त्यांचे वडील अतिशय चांगले गायक होते. झुरपत दरबार स्वतः राठोड, रूपकुमार राठोड झुरपत दरबार फार छान गातात. अतिशय उत्कृष्ट मृदुंग वाजवतात, बफास अतिशय उत्कृष्ट तबला वाजवतात आणि अनेक लोकांची अतिशय उत्कृष्ट अशी तुरंत संगत केलेली आहे. आणि गझल गायक सिलसिला आहेच प्रत्येकाकडे. एक अत्यंत वेगळे संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांना हा पुरस्कार दिलाय, विभागीय संगीत पुरस्कार. नंतर बंदिनी फडके साहित्य पुरस्कार यांनी रामावरती अतिशय उत्कृष्ट असं पुस्तकं लिहिली आहेत, काव्य लिहिली आहेत. आणि भाऊ तोरसेकर हेही साहित्यिक आहेत, पण ते राजकारणावरती लिहितात आणि राजकारणाचं विश्लेषण करतात. साहित्य दोन्ही साहित्य, पण दोघांचे रस्ते वेगळे. दोघे संगीत दिग्दर्शक, पण दोघांचे रस्ते वेगळे. पुढे हे पक्ष झालेली आपण तो मोठ्या संख्येत उपस्थित राहिला. पक्षांतर्फे आपले भरपूर आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो की जास्तीत जास्त या कार्यक्रमाला आपण पब्लिसिटी द्यावी, करावी, याची आभार सहकार्य करावं. आता ही ती यादी आपल्याला अभिनंद इंग्लिशमध्ये प्राप्त झालं. Namaskar. Very warm welcome to everybody here. As always, as you do, thanks you from the bottom of our hearts. Before I begin, I want to humbly and profoundly apologize for the delay that you had to wait so long before the press conference started. So, a special event, and also by awarding and honoring the great luminaries from various fields. The Master Dinanath Mangeshkar Puraskar for Excellence in Dramatics, Theatre and Cinema goes to Shri Ashok Saraf sir. The Master Dinanath Mangeshkar Puraskar for Excellence in Cinema goes to Srimati Pabini Kolhapure ji. The Master Dinanath Mangeshkar Puraskar for Excellence in Vocal Music goes to Shri Rupkumar Rathod ji. In Literature and Journalism goes to Shri Bhau Torsekar ji, Sure ji. And the Master Dinanath Mangeshkar Vishesh Puraskar, which is a special award, goes to Shri Randeep Huda for the most excellent cinematic creation of the year. Paramadaniya Ashatai has very graciously accepted to be the chief guest for the function, and she will be giving out these awards personally to all the galaxy of luminaries that have been mentioned. Following this, there is a program called Shri Sharada Vishwa Mohini Lata Didi.
this is a concert of songs of Paramadaniya Lata Didi, and the artist who will be performing the songs will be Sushri Vibhavani Apte Joshi, along with many musicians who are very well known from this, where the Master Dinanath Smriti Pratishthan and Shri Avinash Prabhavarta of Hridayesh Arts. Thank you. माझे सन्मित्र अविनाश प्रभूजी पुढे हे आणि मी गेली 30 वर्ष सातत्याने पुढे ती सादर केली जाऊ अविनाश प्रभाकर हृदयेश आर्ट प्रश्न करायचे हरीश आहे हा कार्यक्रम जो निवेदन करणार आहे त्या हरीशी करणार आहे आणि मी यांना थांबून गेलो होतो अनुषाबाईंना कोणालाही कार्यक्रमाचे कागद देऊ नका कारण ते आम्ही बोलले ऐकतच नाही वाचतात म्हणून तुम्हाला आता जी कागद देण्यात येते अनुषाबाई आता आपण त्या कागद विचारणार आपल्याला काही प्रश्न करायचे असतील. My apologies will be Shri Harish Vimani ji. He is extremely well known. Who doesn't know him? But also let me tell you, I think he has toured the entire world, being the master of ceremonies for Paramadaniya Lata Didi's concerts, ranging from the West Indies to Solapur. So I think he is one of the great authorities on the way Didi performed, on the way Didi was in her concerts, in her rehearsals, and so on and so forth. Avaniya Avinash Prabhakarji ji has just also told me that the venue of the concert is the Master Dinanath Mangeshkar Natyagraha, Vile Parle, Mumbai, 6:30 p.m. 24th of April. Thank you. Is that इन कार्यक्रमों में उद्घोषणा करने ये मेरे लिए परम सौभाग्य का विषय है. In fact, I can honestly say that anchoring these historically reminiscent concerts of Master Dinanath Puraskar have been some of my high points of my anchoring career. I have been often asked that Master Dinanath was known as a singer, so why are there awards in so many dimensions? Why is there an award for an actor? अक्सर हम ये भूल जाते हैं कि मास्टर दीनानाथ जी की प्रतिभा बहुआयामीय थी, इतनी सारी विधाओं में ये पुरस्कार दिए जाते हैं, and these are definitely some of the most prestigious awards that artists look forward to and consider themselves fortunate to receive. I look forward to with some trepidation the evening of 24th of April 2024. Namaskar. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.